एखादा मुलगा 12वी नंतर 5 वर्ष इंजिनिअरिंग करतो, त्याच्यानंतर अजून 5 वर्ष एक्सपिरियन्स घेतो, त्यावेळेला कुठे लाखभराच्या पगारावर जातो आणि म्हणतो 3 महिन्याचा शेअर मार्केटचा कोर्स करीन आणि महिन्याला लाखापेक्षा जास्त कमवी. हा त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणाचा देखील अपमान आहे. आणि प्रोडक्टिव्ह वेळामध्ये त्यांनी त्याच्या फील्डमध्ये काम केलं पाहिजे, त्याचे मेंटल रिसोर्सेस, टाइम, स्किल्स दिले पाहिजे. त्यामध्ये लक्ष न देता इतर गोष्टींमध्ये जाऊन त्याच्या करिअरची दिशा देखील भरकटते आणि त्यांच्या गुंतवणुकांची, केलेल्या इन्व्हेस्टमेंटची सगळीच दिशा भरकटत जाते. त्यामुळे गुंतवणुकींच्या प्रवासामध्ये आपण बराचसा वेळ घालवतो कशासाठी? शेअर मार्केट काय, म्युच्युअल फंड काय. पण मित्रांनो, हा अख्खा 50%च भाग आहे. 50% भाग आपला मेंदू या सगळ्या व्यवस्थेकडे पाहतो कसा, आपण परसिव्ह काय करतो, हा उरलेला 50% भाग आहे. या उरलेल्या 50% भागाची तयारीच न करता आपण फक्त 50% भागामध्ये कंपन्या किंवा फंड निवडत असू तर कसं काय हे चालेल? अनेक मला गुंतवणूकदार भेटतात जे कंपन्या किंवा फंड सुद्धा निवडतात कसे, एका मी 18% दिले, दुसरा फंड 22, तिसरा 24, चौथा 28. कुठला निवडायचा? जो मोठी संख्या ओळखा, इतका छोटा खेळ असता तर तिसरीतल्या मुलगा सुद्धा ते सोडवतो ना. फक्त मोठी संख्या ओळखा, एवढंच गुंतवणूक सोपी असती तर काय हवं होतं?